हॅलो हॅलो. हा. दादा, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. दादा, देवासारख्या माणसाला मनापासून कोपरवाडीहून जय बिरसा करतो, पोत्रा सर्कल मधून. जय बिरसा जय बिरसा. दादा, तुम्ही एवढं आज बघा, विचार करा, इथं आता अर्ध्या एका तासापूर्वी या कुटुंबाला एवढं संकटातून दादा तुम्ही वाचवलं. आज फोन केल्या केल्या तुम्ही इथं माणसं धाडले, त्याला राशन दिलं, त्याला पैसे खर्च करायला दिले. दादा, तुमचं कोण्या शब्दामध्ये मी वर्णन करू, कसं कौतुक करू, मला तेच कळलं दादा. नाही माहिती तरी बिचारी तिच्या घरात पाणी, लेकरू छोटस, ती काय करेल बिचारी ती. दादा, दादा तुम्हाला ह्याला दादा लय तुम्हाला बोलायचं दादा, मला तुम्ही ओळखलं नसेल बहुतेक, कारण मी आपल्या आदिवासी तुमच्या त्या आपल्या याला फार्म हाऊसला बोललो होतो ना दादा. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुमची 100% जित होईल दादा, सांगितलं होतं ना तुम्हाला मी. बरं बरं. म्हणजे महिषासुराचं ते दुर्गादेवीचं युद्ध, ते कृष्णाचं आपल्या यात कंसाचं तारपे साहेबातून तुमचं सांगितलं होतं ना मी. आता ओळखलं ना हा, ओळखलं ओळखलं. दादा. खरंच दादा, तुमचे पाय धुवून पिवाव दादा. खरंच मला एवढं आता कसं बोलून कोण्या शब्दात वर्णन करू दादा. इथं आता जागा सुद्धा नव्हती दादा. मला सांगतो ना, आतापर्यंत तुमच्या व्यतिरिक्त दादा सांगतो मी, या गावामध्ये या आतापर्यंत कोणी आले नाही, आणि एवढ्या ताबडतोब दादा कोणी येऊ शकत नाही दादा. खरंच कोणी येऊ शकत नाही दादा. चालतं ना, चालतं चालतं. दादा, एक करा दादा, मला वाटायले तुम्ही या नवरात्रमध्ये तुम्ही काही वेळ काढा आणि एकदा या कुटुंबाला आणि या गावाला एकदा माझ्यासाठी फक्त एकदा भेट द्या. महिषापत दादा, एवढं करा दादा. चालेल चालेल, ठीक आहे. एवढं करा दादा. दादा धन्यवाद दादा. दादा धन्यवाद. हो हो हो. हो हो दादा, ठेवतो दादा. ओके दादा, ओके दादा. हो.